नमस्कार मंडळी, मी पंढरनाथ ठोंबरे आपलं स्वागत करतो. आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा आणि आपली प्रतिक्रियाही नक्की कळवा. गेल्या काही दिवसापासून राज ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष पुन्हा एकदा चर्चेत आलेले आहे. दसरा मेळाव्यात त्यांनी जे भाषण केलं ते सर्व महाराष्ट्राला भावलं आणि त्यांनी हिंदू धर्मावर कुंभमेळ्यावर जे भाष्य केलं ते अनेकांना पटलं आणि अनेकांनी विरोधही केला. त्यांची नेहमीच हिंदू धर्माकडे ओढ राहिलेली आहे. हिंदू धर्माचं त्यांनी समर्थन केलेलं असलं तरी ते हिंदू धर्मातील काही गोष्टीवर टीकाही करतात. आपल्याला गेल्या काही वर्षात हे दिसून आलं. कुंभमेळ्याचे स्नान करतात त्याला त्यांनी विरोध केला आणि ते घाणेरडं पाणी आपण पिणार नाही असं त्यांनी आपल्या एका माजी आमदाराला सांगितलं. आणि आता पुन्हा एकदा एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांचं डिनर डिप्लोमॅसी झाली. त्यांनी आमरसपुरीचा बेत राज ठाकरे यांच्या घरी आखला होता आणि एकनाथ शिंदे तिथे जेवण्यासाठी गेले. त्यामुळे पुन्हा एकदा राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या मनात नेमकी चाललं आहे काय? महापालिकेच्या निवडणुका येत्या काही दिवसावर आलेल्या आहेत. येत्या काही महिन्यात मुंबई महापालिकेच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे आणि मुंबई महापालिका ही उद्धव ठाकरे यांच्या ताब्यातून कोणत्याही परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदे आणि भाजपाला ताब्यात घ्यायची आहे. त्यामुळे आतापासूनच या दोन्ही पक्षाने रणनीती आखलेली आहे. भाजपाने एकनाथ शिंदे यांना राज ठाकरेकडे पाठवला का अशी एक चर्चा होते. तर एकनाथ शिंदे हेच राज ठाकरे यांना गळाला लावत आहेत का आणि भाजपाची कोंडी करतायत का अशी एक चर्चा सुरू आहे. त्यामुळे आणि राज ठाकरे काय निर्णय घेतात आपल्या पक्षाच्या वाटचालीसाठी येणारी महापालिका निवडणूक, जिल्हा परिषद निवडणूक ही राज ठाकरे यांच्यासाठी महत्त्वाची आहे. त्यामुळे राज ठाकरे ही काय निर्णय घेतात हेही महत्त्वाचं आहे. मात्र राज ठाकरे यांची जी भूमिका आहे कधी हिंदू धर्माच्या बाजूने असते, कधी हिंदू धर्मावर टीका करणारे असते. त्यामुळे कधी इकडे कधी तिकडे अशी परिस्थिती राज ठाकरे यांची आहे. मात्र राज ठाकरे यांना वगळून महाराष्ट्राचं राजकारण होणार नाही हेही मात्र तेवढं निश्चित आहे. कारण त्यांना मानणारा वर्ग मोठा आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांना राज ठाकरे यांची गरज आहे. गेल्या 5 ते 10 वर्षापूर्वी राज ठाकरे हे महाविकास आघाडीच्या बाजूने होते. लाव रे तो व्हिडिओ हे जे त्यांचं वाक्य आहे ते चांगलंच गाजलं. तेव्हा ते महाविकास आघाडीच्या बाजूने होते आणि नरेंद्र मोदी यांच्या विरोधात त्यांनी प्रचार केला. आता ते पुन्हा गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपाच्या बाजूने होते, महायुतीच्या बाजूने होते. मात्र विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी स्वबळावर लढण्याचा नारा दिला आणि या निवडणुकीमध्ये त्यांना अपेक्षित यश मिळालं नाही. एकही आमदार त्यांचा निवडून आणला नाही आणि त्यांच्या स्वतःच्या मुलाचाही विधानसभेला पराभव झाला आणि तोही एकनाथ शिंदे यांच्या उमेदवारामुळे झाला. त्यामुळे पुन्हा एकदा त्यांनी एकनाथ शिंदे यांच्याशी जुळवून घेतलं आहे का आणि ते मनसैनिकांना आवडलं आहे का? कारण राज ठाकरे यांच्या मुलांचा जो पराभव झाला तो एकनाथ शिंदे यांच्या पराभवामुळे झाला. त्यामुळे एकनाथ शिंदे हे अनेक मनसे सैनिकांना खटकले होते. आता पुन्हा एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे एकत्र येत आहेत का हे येणाऱ्या काळात आपल्याला दिसेलच. कारण एकनाथ शिंदे आणि भाजपाला राज ठाकरे यांची गरज आहे. कारण मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत राज ठाकरे हे किंगमेकर ठरण्याची शक्यता आहे. येथे 2012मध्ये जवळपास 25 ते 27 नगरसेवक त्यांचे निवडून आले होते. मात्र 2017ला हा आकडा घटला आणि 7पर्यंत आला होता. मात्र पुन्हा एकदा त्यांना मतदारांचा पाठिंबा मिळतो आहे का? कारण प्रत्येक वार्डात मतदारसंघात त्यांचं वोटिंग आहे, मतदार आहेत.
त्यामुळे राज ठाकरे यांना सोबत घेण्यासाठी एकनाथ शिंदे यांची धडपड सुरू आहे. दुसरीकडे भाजपाला त्यांना काय संदेश द्यायचा आहे हेही येणाऱ्या काळात आपल्याला दिसूनच येईल. राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येऊन भाजपाला काही संदेश देत आहेत का, भाजपाची काही कोंडी करतायत का, भाजपाचा गेम करतायत का, हेही येणाऱ्या काळात आपल्याला समजेलच. मात्र राज ठाकरे यांची जी भूमिका आहे कधी इकडे कधी तिकडे, त्यामुळे मनसे सैनिकही संभ्रमात आहे. राज ठाकरे यांच्या मनात नेमकी चाललं आहे काय हेही महाराष्ट्राला आणि मनसे सैनिकाला समजत नाही. तुम्हीही तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा. राज ठाकरे यांनी नेमकी कोणती भूमिका लावून धरली पाहिजे, मराठी भाषेची किंवा मराठी माणसाची ही जी भूमिका राज ठाकरे यांनी लावून धरली आहे ती पुन्हा हिंदुत्वाकडे जाणार का, की पुन्हा हिंदुत्व त्यांचा जो ते अनेक धर्मांना घेऊन जो झेंडा होता तो त्यांनी पुन्हा एका हिंदुत्वावर अवलंबून असणारा एक झेंडा बनवला होता. मात्र आता पुन्हा एकदा ते सर्व जाती धर्मांना घेऊन येणाऱ्या निवडणुकीला सामोरे जात आहेत का हेही येणाऱ्या काळात आपल्याला दिसेलच. मात्र राज ठाकरे यांची जी इकडे आणि तिकडे जाण्याची जी भूमिका आहे त्यामुळे ही मतदार संभ्रमात असतो. आता राज ठाकरे यांना एक ठोस भूमिका घेऊन महाराष्ट्रात राजकारण करण्याची वेळ आलेली आहे. तेव्हाच मतदार त्यांच्या पाठीशी उभा राहू शकतो आणि मनसेला या घडीला अत्यंत महत्त्वाच्या या निवडणुका आहेत आणि स्वबळावर लढल्यास मनसे कितपत यशस्वी होऊ शकतो किंवा एखाद्यासोबत जाऊन युती करून यशस्वी होऊ शकतो हेही येणाऱ्या काळात आपल्याला दिसेल. तुम्ही तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा की राज ठाकरे यांनी नेमकी काय निर्णय घेणे अपेक्षित आहे, ज्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही महाराष्ट्रात वाढेल आणि महाराष्ट्राच्या हितासाठी मनसे काम करेल आणि राज ठाकरे यांनीही त्या दृष्टिकोनातून काय निर्णय घेणं आवश्यक आहे जेणेकरून हा पक्ष टिकेल. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये मनसे ही भाजपसोबत जाते की एकनाथ शिंदे आणि भाजप राज ठाकरे यांना एकत्र घेण्यासाठी प्रयत्न करतोय, की राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे भाजपाला कोंडीत पकडतात हे येणाऱ्या काळात आपल्याला दिसेल. तुम्ही तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा. धन्यवाद. थांबतो.